नमस्ते विद्यार्थी मित्रो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन चलातील एक सामायिक समीकरण सोडवण्याची क्रेमरची पद्धत बघणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला हे निश्चय माहिती पाहिजे. ओके, तर सुरू करूया. आता या ठिकाणी बघा, ए बी नंतर सी आणि डी. मी पहिल्यांदा ए बी असं म्हणतोय आणि नंतर सी डी म्हणतोय. या आडव्या ओळीतील जे घटक आहेत ती ए बी हे आहे आणि दुसऱ्या आडव्या ओळीतील सी डी आहे. ओके, हा चार घटकांचा निश्चयक आहे. यालाच इंग्रजीत डिटर्मिनंट असे म्हटलं जातं. ए बी सी डी वाचताना कसं होणार? ए बी सी डी या आडव्या ओळी आहेत. तसेच जर उभ्या ओळी जर बघितल्या आपण तर ए सी आणि याला म्हणतात बी डी. हे दोन उभे स्तंभ आहेत. या निश्चयकाची कोटी 2 आहे, कारण की याची ऑर्डर असं त्याला म्हटलं जातं. जेव्हा तुम्ही 11वी सायन्सला जाणार त्यावेळेस तुम्हाला 2x2 आणि 3x3 या टाईपचे हे डिटर्मिनंट्स असतात. आता आपण या ठिकाणी यावर्षी फक्त आपण 2x2चाच हा डिटर्मिनंट बघणार आहोत. या निश्चयकाची कोटी 2 आहे, कारण प्रत्येक ओळीत व स्तंभात दोन घटक आहेत. हा निश्चयक एका संख्येसाठी लिहिला जातो. म्हणजे काय? जर आपण हा सोडवला तर त्यातनं आपल्याला एक संख्या मिळते. ओके, आणि ती संख्या काय? तर ए डी वजा बी सी, म्हणजे ए गुणिले डी वजा बी गुणिले सी. ए गुणिले डी वजा बी गुणिले सी या प्रकारे. म्हणजेच तुम्हाला जर लक्षात ठेवायचं असेल तर सर्वप्रथम काय करणार? ए गुणिले डी करणार आणि तो आधी लिहायचा, नंतर बी गुणिले सी वजा चिन्ह करून तो पुढे इथे लिहायचा. ही झाली या निश्चयकाची किंमत. ओके, ए डी वजा बी सी ही ए बी सी डी या निश्चयकाची किंमत आहे. प्रत्येकदा निश्चयक वाचताना आपण हा आधी त्याच्या आडव्या ओळी विचारात घेत असतो, ए बी आणि सी डी. ओके, निश्चयकांना नाव देण्यासाठी साधारणपणे ए बी सी डी ही कॅपिटल अक्षरे वापरली जातात. तुम्ही कोणतेही अक्षर वापरलं तरी चालेल. आता या ठिकाणी सोडवलेली ही उदाहरणं बघूया आपण. खालील निश्चयकांच्या किमती काढा. तर सर्वप्रथम या ठिकाणी पहिलं उदाहरण ए बरोबर निश्चयक कसा आहे? 5, 3, 7, 9. आता याची आपल्याला किंमत काढायची आहे. मग ती किंमत काय? आधी सर्वप्रथम 5 आणि 9चा गुणाकार करणार, वजा चिन्ह. 3 गुणिले 7, 9 5 45, 7 त्रिक 21, 45 वजा 21 किती आली किंमत? तर ती 24. असा 2 मार्कला देखील हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 1 मार्कला देखील ऑब्जेक्टिव्ह म्हणून तुम्हाला वस्तुनिष्ठ प्रश्नासाठी देखील ते विचारलं जाऊ शकतं. एन बरोबर वजा 8 वजा 3 2 4, पुन्हा वजा 8 आणि 4 यांचा गुणाकार, ऋण चिन्ह. नंतर 2 गुणिले ऋण 3 यांचा गुणाकार करणार, वजा 8 वजा 4, 8 चोक 32 वजा 32. नंतर वजा 3 गुणिले 2 वजा 6, ऋण ऋण काय होतील तर ते धन होतील. ओके, वजा 32 अधिक 6 म्हणजे किती आले? तर वजा 26. दोन संख्यांची चिन्ह भिन्न असतील तर मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची आणि उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह या ठिकाणी आपण दिलेलं आहे. यानंतर पुढचा निश्चय बघा, 2 वर्गमुळात 3 9. ओके, नंतर 2 3 वर्गमुळात 3 या प्रकारे. नंतर या ठिकाणी 2 वर्गमुळात 3 आणि 3 वर्गमुळात 3 यांचा गुणाकार करणार, वजा 2 गुणिले 9. आता वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3, ओके, यांचा गुणाकार किती येणार? तर तो 3 येत असतो. ओके, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 यांचा गुणाकार 3. ओके, आणि नंतर मग 2 गुणिले 3, 2 आणि 3 या परिमेय संख्या आहे. 2 गुणिले 3 यांचा गुणाकार 6 आणि नंतर मग हा वर्गमुळात 3 आणि वर्गमुळात 3 यांचा गुणाकार किती आला? तर 3, म्हणजे 6 त्रिक 18 या ठिकाणी झाले ते. नंतर 2 गुणिले 9 18, म्हणजेच या ठिकाणी या निश्चयकाची किंमत किती आली? तर ती 0. या प्रकारची उदाहरणं तुम्हाला 2 मार्क्सला किंवा 1 मार्कला देखील वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये विचारलं जाऊ शकतं. तर आता पुढे बघूया. आपण दोन चलातील एक सामायिक समीकरण सोडवण्याची पहिली आलेखाची पद्धत बघितली.
आता पुढची पद्धत म्हणजे काय, तर ती निश्चयक पद्धत, यालाच क्रेमरची पद्धत, डिटर्मिनंट मेथड, क्रेमर्स मेथड या प्रकारे त्याला म्हटलं जातं. या ठिकाणी नेहमीप्रमाणे आपलं समीकरण एक a1x प्लस b1y बरोबर c1, a1x अधिक b1y बरोबर c1 समीकरण क्रमांक 1, a2x अधिक b2y बरोबर c2 याला समीकरण 2 म्हणायचं. यानंतर इथे निरसन करून ते समीकरण सोडवले जातात आणि नंतर मग तुम्हाला लक्षात काय ठेवायचं तर ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी बघा, ही दोन्ही समीकरण इथे घेतलेली a1x अधिक b1y बरोबर c1, a2x अधिक b2y बरोबर c2, x बरोबर काय, तर x बरोबर हा निश्चयक लक्षात ठेवायचा आहे, c1 b1 c2 b2. आपल्याला जेव्हा x ची किंमत काढायची असेल तर या a1 a2 च्या ठिकाणी काय लिहिणार, c1 c2 आपण या ठिकाणी लिहिणार आणि b1 b2 जसाच तसा. आणि त्यानंतर इथे a1 b1 आणि a2 b2 हा निश्चयक सोडवणार या ठिकाणी. ओके, म्हणजेच x ची किंमत या ठिकाणी आपल्याला ती मिळाली. त्याचप्रमाणे y च्या बाबतीत देखील या ठिकाणी a1 b1 x चे सहगुणक जशीच तशी ठेवायची आणि y च्या सहगुणकाच्या ऐवजी इथे c1 c2 घेत असतो आपण. आणि नंतर मग खाली जसं इथे x आपण शोधताना याच्या छेदाला a1 b2 वजा a2 b1 आहे, तसंच इथे इथे a1 b2 वजा a2 b1 त्याच प्रकारे. म्हणजे जर थोडक्यात आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर कसं लक्षात ठेवणार, हा छेदाचा a1 b2 वजा a2 b1 याला काय म्हणतो आपण, d म्हणतो. त्यानंतर dx म्हणजे काय, तर आपण इथे बघा c1 b1 c2 b2 या प्रकारे याला dx म्हटलं जातं, d सफिक्स x असं म्हटलं जातं. त्यानंतर a1 c1 a2 c2 याला dy असं म्हटलं जातं. ओके, आणि थोड्याशा सरावाने तुम्हाला निश्चितच ते लक्षात येणार आहे ते. म्हणून x म्हणजे काय, तर dx छेद d, y म्हणजे काय, dy छेद d. या प्रकारे या समीकरणावरून हे निश्चय काढायचे. परंतु ते काढत असताना आपल्याला समीकरण या स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. त्याचं स्वरूप कसं असलं पाहिजे, तर हे असंच असलं पाहिजे, a1x अधिक b1y बरोबर c1, a2x अधिक b2y बरोबर c2 या स्वरूपात असल्यानंतर त्यांची सहगुणक काढायची आणि त्यावरनं dx d dy d यांच्या किमती काढायच्या आणि त्यावरनं x आणि y ची आपल्याला या ठिकाणी आपल्याला इथे किंमत काढता येते. ओके, तर याच्यासाठी आपण काही उदाहरणं बघूया. तर सर्वप्रथम क्रेमर्सच्या पद्धतीने खालील एक सामायिक समीकरणे सोडवा. बघूया. 5x अधिक 3y बरोबर वजा 11, 2x अधिक 4y बरोबर वजा 10. समीकरण सर्वप्रथम स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, आहे. a1x अधिक b1y बरोबर c1, a2x अधिक b2y बरोबर c2. मग सर्वप्रथम d ची किंमत, d म्हणजे काय, a1 b1 a2 b2 आहे. 5 3 2 4 पुन्हा सोडवायचं. 5 चोक 20 वजा 2 गुणिले 3 6, 20 वजा 6 किती आले, तर 14. इथे या ठिकाणी d ची आपल्याला इथे किंमत मिळाली. त्यानंतर dx, मग dx म्हणजे काय, तर इथे x चे जे सहगुणक आहेत त्याच्याऐवजी आपण इथे c1 c2 लिहिणार, म्हणजे वजा 11 वजा 10 आणि 3 आणि 4 y चे सहगुणक जसे तसे. पुन्हा हा निश्चय सोडवायचा, हा डिटरमिनंट सोडवायचा. वजा 11 4, 11 चोक 44 आणि नंतर वजा 10 गुणिले 3 वजा 30. हे सोडवल्यानंतर आपल्याला वजा 44 अधिक 30 म्हणजेच वजा 14 या ठिकाणी आपल्याला मिळतो. त्यानंतर dy. ओके, आता dy शोधताना पुन्हा 5 आणि 2 x ची सहगुणक जशीच तशी घ्यायची, परंतु आता y ची घेताना आपण इथे पुन्हा c1 c2 लिहिणार, म्हणजे वजा 11 वजा 10 आणि तो सोडवायचा. 5 गुणिले वजा 11 वजा 2 गुणिले वजा 11 आणि तो सोडवायचा. वजा 50 वजा कंसात वजा 22 आणि हा सोडवल्यानंतर आपल्याला किती मिळते, तर वजा 28 dy मिळाला. d 14, dx वजा 14, dy वजा 28 सगळे 14च्या पटीत आहेत. म्हणजे सोपं आपल्याला x आणि y च्या किमती काढणं. x बरोबर dx छेद d, मग dx ची किंमत किती आली, तर ती वजा 14, d ची किंमत 14 आहे. यांचा संक्षिप्त रूप दिलं त्याला आपल्याला x ची किंमत आपल्याला इथे किती मिळते, तर ऋण 1. त्याचबरोबर
y बरोबर dy छेद d वजा 28 छेद 14 वजा 2 आणि यावरून आपल्याला xy बरोबर वजा 1 वजा 2 ही दिलेल्या समीकरणाची उकल आहे. ओके, तुम्ही पुन्हा 2-3 वेळा याचा सराव केला की निश्चितच तुम्हाला व्यवस्थित ते सोडवता येईल. परीक्षेला 100% हा विचारला जाणारा हा प्रश्न आहे. ओके, आता यानंतर त्याने आपल्याला इथे कृती दिलेली आहे. निश्चित पद्धतीने दिलेली एक सामायिक समीकरणे सोडवण्यासाठी खालील चौकटी पूर्ण करा. ओके, y अधिक 2x वजा 19 बरोबर 0, 2x वजा 3y अधिक 3 बरोबर 0. आता पुन्हा नेहमीप्रमाणे समीकरण या स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहायचं. कुठला? तर ax अधिक by बरोबर c. मग लिहिणार आपण इथे काय तर वजा 19चं पलीकडे जाऊ द्यायचा, उजव्या बाजूकडे जाऊ द्यायचा. जाताना तो त्याचं चिन्ह पण बदलणार आणि लिहिताना सर्वप्रथम x पद नंतर y बरोबरचं चिन्ह स्थिर संख्या. 2x अधिक y बरोबर 19. यानंतर 2x वजा 3y पुन्हा 3चं पक्षांतर करणार, तो ऋण होणार. आता d इथे किती होणार? तर त्या ठिकाणी आपल्याला इथे d च्या किमती लिहिताना आपण इथे सहगुणक लिहित असतो. a1 b1. मग इथे किती आला तर तो 2 आला. इथे किती आला तर 1 आला. गुणाकार करणार 2 गुणिले वजा 3. मग इथे किती लिहिणार तर 2 लिहिणार. 2 गुणिले 1 इथे 1 लिहिणार. यांचा गुणाकार किती आला तर तो ऋण 6 येणार. ओके, आणि इथे किती तर इथे 2 आले. म्हणजेच किती आले आपल्याला ते ऋण 6 आणि ऋण 2. मी इथे पुन्हा ते लिहितो इथे तेच ऋण 6 आणि इथे किती आले तर 2 ते आले. तर या ठिकाणी ऋण 8. ओके, dx. मग dx लिहिताना काय तर इथे 100 सहगुणकाच्या ऐवजी c1 c2 म्हणजे इथे किती 19 आहे. मग या ठिकाणी किती येणार तर ते ऋण 3 येणार. नंतर मग y चे सहगुणक इथे 1 आणि ऋण 3. मग या ठिकाणी 1 लिहिणार. 19 गुणिले ऋण 3 मग इथे ऋण 3. ओके, नंतर वजा 3 गुणिले 1 म्हणजे किती 1 गुणिले इथे किती आले ऋण 3. यांचा गुणाकार करणार. मग 19 त्रिक 57 अधिक वजा गुणाकार तो ऋण येणार. ओके, मग इथे 57 आले. आणि नंतर पुन्हा या दोघांचा गुणाकार, ऋण चिन्ह आहे इथे पण ऋण चिन्ह आहे. ओके, म्हणजेच या ठिकाणी सर्वप्रथम आधी ऋण 3 येतील. ओके, आणि मग आता हे सोडवताना ऋण ऋण किती होतील तर ते धन होतील. ओके, म्हणजेच आपण इथे जर हे सोडवलं तर काय होणार ऋण 57 अधिक 3 म्हणजेच इथे किती येणार तर ऋण 54. इथे मी लिहिणार. ओके, या प्रकारे आपल्याला इथे dx ची किंमत मिळते. यानंतर dy घेणार. मग dy घेताना काय तर 1 ची सहगुणक जशीच तशी म्हणजे 2 आणि 2 इथे लिहिणार आपण. या ठिकाणी ते किती घेणार तर 2 घेणार आणि y च्या सहगुणकाच्या ठिकाणी आपण c1 c2 च्या किमती घेणार. मग c1 किती तर 19 आहे आणि c2 किती तर तो वजा 3 आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण ते ऋण 3 लिहिणार. पुन्हा यांचा गुणाकार 2 गुणिले ऋण 3 म्हणजे ते 2 घेतला आपण. नंतर इथे किती तर ते ऋण 3. 2 गुणिले 19 2 गुणिले या ठिकाणी किती आला तर 19. यांचा गुणाकार किती आला तर तो ऋण 6 आला आणि यांचा दोघांचा गुणा 2 गुणिले 19 किती आले तर ते 38 आले. ओके, आणि मग जर हे जर आपल्याला सोडवायचं ऋण 6 आणि ऋण 38 दोघांची चिन्ह कशी आहे तर ती समान आहे. दोन्ही एकत्र करणार आणि दोघांना सामायिक चिन्ह देणार. म्हणजेच किती आले ऋण 44. या ठिकाणी आपल्याला dy मिळालेला आहे. आता यावरून आपण x आणि y च्या किमती आपण शोधणार. मग dx किती आलेला होता dx ऋण 54 म्हणून आपण इथे लिहिणार dx च्या ठिकाणी इथे ऋण 54. d ची किंमत बघणार d. ओके, d ची किंमत किती तर ती ऋण 8 आहे. या ठिकाणी तो ऋण 8 लिहिणार आणि यानंतर इथे संक्षिप्त रूप देणार. ऋण ऋणांचा भागाकार धन होणार आणि मग इथे भाग देताना आपण किती 2 आणि याला संक्षिप्त रूप देणार बे चौक 8. नंतर मग
बे दुने 4 आणि बे साती 14 म्हणजेच आपल्याला किती किंमत मिळाली 27/4 या प्रकारे. त्याचबरोबर y बरोबर dy छेद d. मग dy ची किंमत किती आली तर त्या ठिकाणी ऋण 44 आणि d ची किंमत आपल्याला माहिती आहे किती ती ऋण 8 आहे. पुढे इथे देखील आपण संक्षिप्त रूप देणार. ऋण ऋणांचा भाग धन येणार. नंतर 4 दुने 8 या ठिकाणी 4 1 4 म्हणजेच किती आले 11/2 या प्रकारे आपल्याला y ची किंमत मिळाली. आणि म्हणून शेवटी आपल्याला ही कृतीच होती. त्या ठिकाणी आपल्याला x आणि y च्या या ठिकाणी किमती लिहायची 27/4 आणि दुसरी किंमत किती आली तर ती 11/2 आणि या प्रकारे आपण ही या ठिकाणी ही कृती पूर्ण केलेली आहे. तुम्ही बघू शकताय. ओके. आता यानंतर पुढचे देखील या ठिकाणी आपण कृती पूर्ण करूया. पहिलं समीकरण बघा किती दिले 3x - 2y बरोबर 3 आणि 2x + y बरोबर 16. वरील समीकरणांच्या निश्चयकांच्या किमती. मग या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम d लिहिणार म्हणजे a1 b1 a2 b2 म्हणजे इथे किती लिहिणार तर तो 3 आणि -2. नंतर 2 आणि 1 इथे 2 घेतला आणि इथे 1 घेतला. आता सोडवणार इथे 3 गुणिले 1 म्हणजे किती आले तर 3 आले. ऋण चिन्ह करतो आपण ऋण आणि नंतर मग 2 गुणिले 2 म्हणजे 2 गुणिले -2 म्हणजे किती आले तर -4. मग हे सोडवताना कंसाशिवाय ऋण चिन्ह ते ऋण ऋण काय होतील तर ते धन होतील. 4 आणि 3 इथे किती आले तर ते 7 म्हणून इथे किती आली किंमत ती 7. यानंतर dx पाहिजे आपल्याला म्हणजेच x च्या गुणकाच्या ऐवजी इथे आपण c1 c2 घेणार. इथे 3 आहे आणि इथे किती आहे तर तो 16 आहे. नंतर मग y चे सहगुणक जसेच तसे -2 आणि 1. पुन्हा यांचा गुणाकार 3 गुणिले 1 इथे किती आले तर ते 3 आले. नंतर पुन्हा ऋण चिन्ह 16 दुने 32 म्हणजे इथे किती आले तर ते -32 आले. ओके. म्हणजेच ऋण ऋण या ठिकाणी ते धन होतील म्हणजे 3 अधिक 32 म्हणजे या ठिकाणी किती येतील तर ते 35 झाले. त्यानंतर dy झालेला आपल्याला dy घेताना आपल्याला या ठिकाणी पुन्हा x चे सगुणक जशीच तशी लिहिणार. सुरुवातीला 3 आणि 2. मग y ची किती आहे तर y ची -2 आणि 1 त्याच्याऐवजी आपण काय करणार c1 c2 घेणार म्हणजेच किती 3 आणि 16 इथे 3 आणि या ठिकाणी 16 16 त्रिक 48. ओके. आणि 3 दुने 6 म्हणजेच 48 - 6 किती आले तर ते 42 म्हणून या ठिकाणी आपण काय लिहिणार तर ते 42 लिहिणार. क्रेमरच्या पद्धतीनुसार उकल येते म्हणून पुढे जाऊन आपण काय करणार तर इथे सूत्र लिहिणार x बरोबर dx छेद इथे किती येणार तर तो d म्हणजेच इथे किती लिहिणार आपण त्या ठिकाणी एक अजून थोडस आपण पुढे लिहिणार. dx ची किंमत किती आली तर ती 35 छेद d किती आला तर तो 7. संक्षिप्त 7 1 7 आणि या ठिकाणी 7 5 35 5. त्यानंतर y. मग y इथे लिहिताना आपण काय देणार तर तो dy छेद d. ओके. आपण एक स्टेप इथे जास्त घेतलेली आहे म्हणून इथे किती आला तर तो dy किती आहे 42 आणि d ची किंमत किती आहे 7. पुन्हा संक्षिप्त रूप देणार 7 1 7 आणि 7 7 42 इथे किती आले तर ते 6 आले. म्हणून x ची किंमत 5 आणि y ची किंमत किती आली तर ती 6 म्हणजेच ही दिलेल्या त्या समीकरणांची उकल आहे 5 आणि 6. ओके. आता यानंतर त्याने आपल्याला इथे विचार करायला सांगितलं. समजा d ची किंमत जर 0 येत असेल तर d ची किंमत जर 0 येत असेल तर त्या दिलेल्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर असतील किंवा दोन्ही रेषा एकमेकांना कोइन्साइड होत असतील. दोन्ही रेषा एकमेकांवरती असतील. दोन्ही रेषा एकमेकांवरती असतील तर त्यांना अनंत सोल्युशन असतील आणि दिलेल्या दोन रेषा समांतर असतील तर त्यांना सोल्युशन नसेल, त्यांची उकल नसेल त्यांना. त्यानंतर पुढे विचारले त्याने सामायिक उकल शक्य नसेल तर त्या समीकरणांच्या रेषेचे स्वरूप काय
तर त्या दोन्ही रेषा एकमेकींना समांतर असतील, त्या दोन्ही एकमेकींना कधीच मिळणार नाही. ओके, या प्रकारे. आता यानंतर सुरू करूया सराव संच 1.3. यानंतर सुरू करूया सराव संच 1.3. ओके, तर सर्वप्रथम पहिला प्रश्न, 3, 2, 4, 5. 3 आणि 5 चा गुणाकार करणार, म्हणून आपण इथे किती लिहिणार, तर तो 5 लिहिणार. त्यानंतर 4 गुणिले 2, इथे 4 आहे, इथे किती लिहिणार मग आपण 2. या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 3, 5 त्रिक 15 झाले. 4 गुणिले 2 8 आलेत. या दोघांची वजाबाकी, 15तनं 8 गेलेत, किती आले, तर ते 15 वजा 8 किती आले, तर ते 7. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, पुढील निश्चयकांच्या किमती काढा. तर या ठिकाणी पहिला निश्चयक आपल्याला दिलेला आहे वजा 1, 7, 2 आणि 4. ओके, तर बघूया. तर सर्वप्रथम वजा 1 गुणिले 4 वजा 7 गुणिले 2 वजा 4 वजा 14, उत्तर किती आले, तर वजा 18. ओके, त्यानंतर पुढचा 5, 3 वजा 7 0, या दोघांचा गुणाकार 5 गुणिले 0 म्हणजे 0 आले, आणि या ठिकाणी ऋणचिन्ह आहे, यांचा गुणाकार किती येणार, तर ऋण 21. कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आहे, आतील चिन्ह बदलतील, म्हणून तो धन 21 होणार. 0 अधिक 21 म्हणजे किती आलं, तर ते 21. ओके, यानंतर पुढचं उदाहरण, 7/3 5/3 3/2 1/2, या ठिकाणी तिरकस गुणाकार करणार. 7/3 गुणिले 1/2 वजा 5/3 गुणिले 3/2. मग हा गुणाकार करताना 7 गुणिले 1, ओके 7 आले, आणि 3 गुणिले 2 6. त्यानंतर इथे 3 3 जातील अंशाला आणि छेदाला, म्हणजेच आपल्याला 5/2 मिळतील. किंवा या प्रकारे देखील तुम्ही करू शकता, 5 त्रिक 15, 2 गुणिले 3 म्हणजे 6, म्हणजे छेद सारखा मिळेल, पुन्हा लसावी काढायची तुम्हाला आवश्यकता नाही. छेद 7/6 वजा 15/6, दोघांमध्ये ऋणचिन्ह आहे, वजाबाकी करणार. ओके, आणि संक्षिप्त रूप देणार. बेचौकाट बेत्रिक 6, म्हणजेच त्या निश्चयकाची किंमत किती आली, तर वजा 4/3. ओके, यानंतर पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. ओके, तर बघूया. सर्वप्रथम पहिलं उदाहरण, 3x वजा 4y बरोबर 10, 4x अधिक 3y बरोबर 5, a1 ची किंमत 3, b1 वजा 4, c1 10, a2 4, b2 3, c2 5, d किती, a1 b1 a2 b2, किमती भरणार. 3 वजा 4 4 आणि 3, 3 त्रिक 9, यानंतर मग 4 गुणिले वजा 4. ओके, वजा 16, पुन्हा कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह आतील चिन्ह बदलतील, अधिक 9 अधिक 16 25. dx म्हणजे a1 a2 च्या ठिकाणी c1 c2 घेणार, b1 b2 जसा तसा. c1 c2 ची किंमत किती, 10 आणि 5, वजा 4 आणि 3 जसे जसे घेणार इथे. 10 त्रिक 30 आणि वजा 20, कंसाच्या बाहेर ऋणचिन्ह, ऋण ऋण पुन्हा धन होणार. 30 अधिक 20 50 dx, त्याचप्रमाणे dy. a1 a2 जसं तसं घेणार, पण b1 b2 च्या ऐवजी या ठिकाणी c1 c2, म्हणजे 10 आणि 5, 3 आणि 4 जसे जसे आपण इथे घेतलेले d चे. यांचा गुणाकार 3 गुणिले 5 वजा 10 गुणिले 4, 15 वजा 40 वजा 25. ओके, आता यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d, 50 छेद 25, 25 एक 25, 25 दुणे 50, x ची किंमत 2, आणि y बरोबर dy छेद d, या ठिकाणी संक्षिप्त वजा 1, आणि म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल किती आली, x बरोबर 2 आणि y बरोबर 1, या प्रकारे. ओके, त्यानंतर पुढचं उदाहरण, शेवटी उत्तर लिहिणार. 4x अधिक 3y बरोबर वजा 4, 6x बरोबर 8 वजा 5y. समीकरण x अधिक by बरोबर c या स्वरूपात लिहू. 4x अधिक 3y बरोबर 4, 6x अधिक 5y बरोबर 8. मग येथे a1 ची किंमत 4, b1 3, c1 4, a2 6,
B2 5, C2 8, D A1 B1 A2 B2 किमती भरणार 4 3 6 5 5 चौके 20 6 त्रिक 18 20 वजा 18 2 dx C1 B1 C2 B2 4 3 8 5 5 चौके 20 ओके आणि 8 त्रिक 24 20 वजा 24 वजा 4 त्याचबरोबर dy ओके A1 A2 C1 C2 4 4 6 8 ओके 8 चौक 32 6 चौक 24 32 वजा 24 किती आले तर 8 यानंतर पुढे आपल्याला क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d वजा 4 छेद 2 ओके dx ची किंमत वजा 4 d ची किंमत 2 वजा 2 आली आणि y बरोबर dy छेद d 8 छेद 2 किती आले तर 4 आले x बरोबर वजा 2 आणि y बरोबर 4 ह्या किमती आल्या ओके आणि मग शेवटी उत्तर दिलेल्या समीकरणाची उर्वरित किती तर वजा 2 आणि 4 ओके अतिशय सोपी उदाहरण आहेत यानंतर पुढचं उदाहरण x अधिक 2y बरोबर वजा 1 2x वजा 3y बरोबर 12 समीकरण आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये म्हणजे काय a1x अधिक b1 y बरोबर c1 a2x अधिक b2y बरोबर c2 a1 b1 c1 च्या किमती x चा सहगुणक किती किती तर 1 आहे y चा सहगुणक 2 आहे c1 ची किंमत वजा आहे a2 2 आहे b2 वजा 3 आहे c2 12 आहे ओके d ची किंमत a1 b1 a2 b2 किमती भरायच्यात 1 2 2 वजा 3 1 गुणिले वजा 3 आले 2 गुणिले 2 4 आलेत वजा 3 वजा 4 वजा 6 dx म्हणजे a1 a2 च्या ठिकाणी c1 c2 लिहिणार पुन्हा b1 b2 जसा ओके c1 c2 किती तर वजा 1 आणि 12 वजा 1 आणि 12 b1 b2 जसा 2 आणि ऋण 3 पुन्हा दोघांचा गुणाकार 1 गुणिले ऋण 3 वजा 2 गुणिले 12 यांचा गुणाकार अधिक 3 येणार 12 गुणे 24 3 वजा 24 वजा 21 त्यानंतर dy a1 a2 आणि y च्या b1 b2 च्या ऐवजी c1 c2 1 2 आणि नंतर वजा 1 आणि 12 1 आणि 12चा गुणाकार 12 येणार वजा 1 गुणिले 2 म्हणजे वजा 2 कंसात ऋण चिन्ह आहे आतील चिन्ह बदलतील म्हणजे तो अधिक 2 झाला 12 अधिक 2 किती आले तर त्या ठिकाणी 14 आले डीवायची पण किंमत झाली आपल्याला पुन्हा क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d मग dx ची किंमत किती तर वजा 21 d ची किंमत वजा 7 ऋण ऋणांचा भागाकार धन 7 1 7 7 1 21 y बरोबर dy छेद d 14 छेद वजा 7 7 1 7 7 गुणे 14 ऋण या प्रकारे म्हणून दिलेल्या समीकरणाची उकल 3 आणि ऋण 2 ओके आणि शेवटी उत्तर 3 आणि ऋण 2 ही उकल आहे त्यानंतर पुढचं उदाहरण अतिशय सोपी उदाहरण 6x वजा 4y बरोबर वजा 12 8x वजा 3y बरोबर वजा 2 दिलेलं समीकरण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे 1 आणि 2 लिहिणार a1 ची किंमत 6 b1 ची वजा 4 c1 ची वजा 12 a2 8 b2 वजा 3 c2 वजा 2 d ची किंमत a1 b1 a2 b2 6 आणि वजा 4 a2 b2 8 आणि ऋण 3 या प्रकारे ते सोडवणार ते 6 गुणिले ऋण 3 वजा 4 गुणिले 8 जे किती आले वजा 18 अधिक 32 किती आले 14 नंतर dx c1 b1 c2 b2 ओके वजा 12 वजा 4 वजा 2 वजा 3 पुन्हा यांचा गुणाकार वजा 12 गुणिले वजा 3 वजा वजा 4 गुणिले 12 त्रिक 36 आणि नंतर मग 4 गुणे 8 ओके 38 वजा 8 किती आले तर ते 28 आले त्यानंतर dy a1 c1 a2 c2 ओके 6 वजा 12 8 वजा 2 पुन्हा गुणाकार 6 गुणिले वजा 2 वजा वजा 12 गुणिले 8 वजा 12 अधिक 96 म्हणजे किती आले तर ते 84 त्यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d 28 छेद 14 या ठिकाणी dx ची किंमत किती आली 28 आणि d ची किंमत किती आली तर 14 14 1 14 14 2 28 त्यानंतर y dy छेद d मग dy किती आलाय तर 84 आणि नंतर छेद आला 14 14 7 84 ओके संक्षिप्त रूप देणार y ची किंमत 6
म्हणून x ची किंमत 2 आणि y ची 6. ओके, आणि या प्रकारे दिलेल्या समीकरणाची उकल 2 आणि 6. यानंतर पुढचं उदाहरण, 4m अधिक 6n बरोबर 54, 3m अधिक 2n बरोबर 28. 3 गुणांसाठी विचारला गेलेला प्रश्न बोर्डाच्या परीक्षेमध्ये. दिलेलं समीकरण हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. म्हणून a1 ची किंमत 4, b1 ची किंमत 6, c1 54, a2 3, b2 2, c2 28. d a1 b1 a2 b2 किमती भरायच्या. 4 6 3 2, 4 2 8, 6 3 18, 8 वजा 18 वजा 10. dm c1 c2 b1 b2. ओके, 54 28 6. पुन्हा यांचा गुणाकार 54 गुणिले 2. ओके, 108 आले. आणि 6 गुणिले 28 168. पुन्हा वजाबाकी त्यांची मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 60. dm ची किंमत. त्यानंतर dn, मग पुन्हा a1 a2 जसा तसा, पण b1 b2 च्या ऐवजी c1 c2, म्हणजेच किती 4 3 आणि 54 आणि 28. पुन्हा गुणाकार 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3. 4 गुणिले 28 112, 54 गुणिले 3 162. त्याची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह वजा 50. dn ची किंमत. पुन्हा क्रेमरच्या पद्धतीने m बरोबर dm छेद t वजा 60 छेद वजा 10 6 आले. n बरोबर dn छेद t वजा 50 छेद वजा 10 किती आले तर 5 आले. आणि म्हणून m ची किंमत 6, n ची किंमत 5 या प्रकारे. आणि मग शेवटी उत्तर लिहिणार 6 आणि 5 ही काय तर दिलेल्या समीकरणाची उकल. ओके, यानंतर पुढचा प्रश्न, 2x अधिक 3y बरोबर 2, x वजा y छेद 2 बरोबर 1 छेद 2. या ठिकाणी देखील दिलेलं समीकरण आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. a1x अधिक b1 y बरोबर c1, a2x अधिक b2y बरोबर c2. a1 2 आहे आणि b1 3 आहे, c1 2 आहे. a2 1, b2 वजा 1 छेद 2, c2 1 छेद 2. d बरोबर a1 b1 a2 b2 2 3 1 आणि ऋण 1 छेद 2 यांचा गुणाकार 2 गुणिले वजा 1 छेद 2. 2 2 इथे कट होतील, म्हणजेच किती मिळालं आपल्याला वजा 1. आणि 3 गुणिले 1 म्हणजे 3 आले. वजा 1 वजा 3 वजा 4. ही डी ची किंमत झाली. आता dx म्हणजे a1 a2 च्या ठिकाणी c1 c2 b1 b2 हा जसाच तसा. c1 c2 किती 2 आणि 1 छेद 2. ओके, पुन्हा तिरकस गुणाकार. पुन्हा इथे 2 2 कट होतील, वजा 1 आले. वजा 3 छेद 2. पुन्हा हे सोडवणार. आता हे सोडवताना बघा, या 2 या वजा 1 गुणायचं. वजा 2 वजा 2 वजा 3 वजा 5 छेदाला 2. या प्रकारे तुम्ही सोडू शकता. dy ची किंमत घेताना a1 a2, आता b1 b2 च्या ऐवजी इथे काय c1 c2, म्हणजेच 2 आणि 1 जसे तसे. आणि या ठिकाणी c1 c2 च्या किंमत म्हणजे 2 आणि 1 छेद 2. पुन्हा 2 गुणिले 1 छेद 2 वजा 2 गुणिले 1. पुन्हा इथे 2 2 जातील, 1 किती येणार आणि वजा 2. 1 वजा 2 किती आले तर वजा 1 आले. त्यानंतर क्रेमरच्या पद्धतीनुसार dx छेद d. dx ची किंमत वजा 5 छेद 2 छेदाला वजा 4. ओके, वजा 5 छेद 2 उलटून गुणिले करणार इथे, गुणिले वजा 1 छेद 4. ऋण ऋण गुणाकार धन. 5 गुणिले 1 5 आले. 2 गुणिले 4 किती आले तर 8 आले. y dy छेद d. dy ची किंमत वजा 1, d ची किंमत वजा 4. ऋण ऋणांचा भागाकार हा धन 1 छेद 4 या प्रकारे. आणि म्हणून दिलेल्या समीकरणाची या ठिकाणी उकल किती आली तर ती 5 छेद 8 आणि 1 छेद 4. ओके, आणि शेवटी मग आपण इथे उत्तर लिहिणार 5 छेद 8 आणि 1 छेद 4 ही दिलेल्या समीकरणाची उकल. ओके, इथे तुम्ही पुन्हा बघू शकताय एकाच स्क्रीन मध्ये. आणि याचबरोबर सराव संच 1.3 या ठिकाणी पूर्ण केलेला आहे. यानंतर माझा पुढचा व्हिडिओ सराव संच 1.4 असेल. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, तुमच्या मित्रांमध्ये देखील तो शेअर करा. यानंतर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.